नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। डिझेलच्या टंचाईच्या संदर्भात सातत्याने जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये साधारणपणे असं लक्षात येत आहे की सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतेय। त्याचीही आपूर्ती आपण करतो, पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असे निदर्शनास येत आहे। त्या संदर्भात पुरवठा विभाग आणि गृह विभाग हे जॉईंटली आता कारवाई करतील। मी केवळ आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की पेट्रोलच्या संदर्भात जी काही सरासरी वापर आपला आहे, मागणी आपली आहे, त्यापेक्षा 23% जास्त आता आपण पुरवठा करतो। 23% मागणी वाढलेली आहे आणि डिझेलच्या संदर्भात तर ही मागणी 52% वाढलेली आहे। 52% जास्ती पुरवठा आपण करतो। म्हणजे सरासरी मागील वर्षी किंवा याही वर्षी प्रतिदिनाचा जो पुरवठा या काळातला त्या पुरवठ्यापेक्षा 52% जास्त डिझेल हे आता पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण पुरवतो आणि तरीही टंचाई सदृश स्थिती ही तयार होते। त्यामुळे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अकोल्यामध्ये 154% जास्त खपत झालेली आहे। किंवा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, त्यानंतर गोंदिया, हिंगोली या सगळ्या भागांमध्ये 70% पेक्षा जास्त ऍडिशनल खपत ही त्या ठिकाणी झालेली आहे, ज्याचा पुरवठा हा आपण केलेला आहे। आणि म्हणूनच एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत। या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे। याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।